हल्लीच्या काळामध्ये 25-26 वर्षांच्या मुलांनाही ॲसिडिटीपासून प्रॉब्लेम व्हायला लागलाय. योग्य वेळात शी न होणं, पोटामध्ये जळजळ होणं, छातीमध्ये जळजळ होणं, जेवलेलं छातीवरतीच राहणं, हे अशा अनेक प्रॉब्लेम्स घेऊन ते आमच्याकडे, आमच्या डॉक्टरांकडे येतात. मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो, तुमचं तिखट खाणं, तेलकट खाणं, मसालेदार खाणं, बर्गर खाणं, हेवी पिझ्झा खाणं, हेवी अल्कोहल पिणं, हे जर तुम्ही बंद नाही केलं, त्याचं कारण बंद नाही केलं, तर ॲसिडिटीपासून कसं तुम्हाला राहत मिळणार आहे? हे सिरप्स आणि कॅप्सूल खाऊन तुम्हाला वाटतं, की ॲसिडिटी बरी होणार आहे? हॅ, कधीच नाही. त्याच्यासाठी पहिले तर तुम्हाला तुमचं कारण बंद करावं लागेल. आणि दुसरं ॲसिडिटीसाठी रामबाण सांगतो, धणे जिरेचं पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही प्यायलाच हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना ॲसिडिटी जास्त होतीये, त्यांनी पेज म्हणजे भातावरचं जे पाणी आहे, ते पूर्ण दिवस जर सेवन केलं आणि पूर्ण दिवस दुसरं काही खाल्लं नाही, तर याच्यानेही त्यांची ॲसिडिटी बरी होणार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की येऊन सांगा, की तुम्हाला कसं वाटलं. अशा अनेक मेडिकल रिलेटेड सोप्या भाषेत तुम्हाला समजण्यायुक्त रील्ससाठी या चॅनलला फॉलो करा. थँक